डोनाल्ड ट्रम्पच्या मुलीसाठी ड्रेस शिवणारी चक्क एक मराठी मुलगी आहे. ट्रम्पच्या मुलीसाठीच नाही तर ब्रिटनची राजकुमारी केट मिडल्टन, हिलरी क्लिंटन हे सेलिब्रिटी सुद्धा या मराठी मुलीने डिझाईन केलेले कपडे वापरतात. मुंबईच्या अनिता डोंगरेची ही गोष्ट आहे. धारावी सारख्या झोपडपट्टी एरियामध्ये फक्त 2 शिलाई मशीन घेऊन एका भाड्याच्या जागेत अनिताने आपला हा व्यवसाय सुरू केला होता. त्या जागेचं भाडं देणे इतके सुद्धा पैसे तिच्याकडे नव्हते. पण आज हीच अनिता डोंगरे 1400 कोटींची मालकीण आहे, जिच्या हाताखाली आज 2 ते 3 हजार लोक काम करतात. कॅटरीना कैफ, हॉलिवूड सिंगर बियॉन्से या सुद्धा तिच्या कंपनीच्या ब्रँड अँबॅसेडर आहेत. 19व्या वर्षी फॅशन इंडस्ट्रीमध्ये उतरून एक इंटरनॅशनल ब्रँड तयार करणाऱ्या अनिता डोंगरेची ही संपूर्ण गोष्ट ऐकूया, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. फॅशन इंडस्ट्रीमध्ये सेटल होऊन अनिताने स्वतःची अँड डिझाईन्स इंडिया लिमिटेड नावाची कंपनी सुरू केली. या कंपनीच्या अंडर अजून 4 कंपन्या आता काम करतात. फक्त भारतातच नाही तर परदेशात सुद्धा अनिताच्या कंपनीचे शोरूम्स आहेत. आणि शोरूम्स मधले कपडे, ॲक्सेसरीज देखील खूप महागडे आहेत. आणि हे कपडे खरेदी करतात मोठमोठे सेलिब्रिटीज. त्यामुळेच अनिता डोंगरे आज देशातील सर्वात प्रसिद्ध आणि श्रीमंत फॅशन डिझायनर्स पैकी एक आहे. पण अनिताचा इथपर्यंतचा प्रवास हा काही सोपा नव्हता. लोकांचा विरोध सहन करत, टोमणे ऐकत ऐकत अनिता आज देशातली सर्वात श्रीमंत फॅशन डिझायनर झाली आहे. फॅशन डिझायनर म्हणून तिचा प्रवास सुरू झाला होता, तेही फक्त 19व्या वर्षी. अनिताची आई टेलर म्हणून एका ठिकाणी काम करत होती. आईला कपडे शिवताना बघत बघतच अनिता मोठी होत होती आणि हे बघतच आपणही फॅशन डिझायनर व्हावं अशी तिची इच्छा होती आणि तसं तिने ठरवलं सुद्धा. पण फॅमिलीचा विरोध होता. अनिताच्या मैत्रिणी सुद्धा तिला चिडवत होत्या, टोमणे मारत होत्या की तू फार काही करू शकणार नाहीयेस म्हणून. कारण 90च्या दशकात फॅशन इंडस्ट्रीमध्ये मुलींचं प्रमाण फारच कमी होतं. पण अनिताला हे करायचंच होतं आणि ते तिने निश्चित ठरवलं होतं. यासाठी तिने मुंबईत SNDT कॉलेजमधून फॅशन डिझायनिंगचं शिक्षण पूर्ण केलं, मास्टर केलं आणि मग 300 स्क्वेअर फूट जागेमध्ये फक्त 2 शिलाई मशीन विकत घेऊन कामाला सुरुवातही केली. कामाची सुरुवातच होती, त्यामुळे फार काही काम मिळत नव्हतं. त्यामुळे ज्या जागेमध्ये तिने दुकान सुरू केलं होतं धारावीच्या झोपडपट्टीमध्ये, त्या जागेचा मालक पैशांचा सारखा तगादा लावायचा. पण भाडं देण्यापुरते सुद्धा पैसे अनिताला मिळत नव्हते. शेवटी वैतागून मालकानं अनिताला जागा खाली करायला लावली. मग शेवटी अनिताने घराच्या बाल्कनीमध्येच आपलं दुकान थाटलं आणि वेस्टर्न कपडे इंडियन स्टाईल आणि कलरमध्ये शिवायला सुरुवात केली. पण झालं असं की तिने डिझाईन केलेले कपडे रिजेक्ट व्हायला लागले. कोणतेच रिटेलर, मॉलवाले तिचे डिझाईन केलेले कपडे स्टॉकमध्ये घ्यायला तयार नव्हतं. ट्रेंडनुसार तुमचे कपडे डिझाईन होत नाहीत असं कारण तिला दिलं जायचं. या सगळ्या गोष्टीचा अनिताला खूप राग यायचा आणि रागाच्या भरातच मग तिने स्वतःचं ब्रँड सुरू केलं, अँड नावाचं. स्वतःचं स्टोअर ओपन केलं. हळूहळू करत हे स्टोअर वाढवत नेलं आणि आज त्यांचे जवळपास 300 आउटलेट्स आहेत. हाऊस ऑफ अनिता डोंगरे या नावाने तिचं ऑनलाईन आणि ऑफलाईन सुद्धा स्टोअर आहे. फक्त भारतातच नाही तर न्यूयॉर्कमध्ये सुद्धा त्याचं स्टोअर आहे. 2.5 ते 3 हजार लोक आज तिच्या हाताखाली काम करतात. आईपासून प्रेरणा घेऊन अनिताने हा बिझनेस सुरू केला. या सगळ्यात तिची बहीण सुद्धा तिच्या सोबत होती आणि त्यामुळेच अनिता डोंगरे इंटरनॅशनल फॅशन डिझायनर झाली. देशातली सर्वात महागडी आणि श्रीमंत डिझायनर, जिच्या कंपनीची व्हॅल्यू आहे तब्बल 1400 कोटी रुपये. महिलांचं फॅशन इंडस्ट्रीमध्ये काही चालत नाही हा समज तिने तिच्या या कामामधून दूर केलाय. राहिलं अनिताच्या कपड्यांचं विशेष तर ते हेच आहे की इंडो वेस्टर्न स्टाईलचे कपडे तिच्या कंपनीत डिझाईन केले जातात. जयपूरमध्ये अनिताने बरेच दिवस घालवले होते, त्यामुळे तिच्या डिझाईन्समध्ये जयपूरच्या पारंपरिक कपड्यांच्या डिझाईन्सची झलकही पाहायला मिळते. आणि तिच्या या युनिक स्टाईलमुळेच बॉलिवूडच नाही तर हॉलिवूडच्या सेलिब्रिटींना सुद्धा तिचे कपडे आवडतात. आणि फक्त आवडत नाही तर आज ते तिचे रेग्युलर कस्टमर सुद्धा आहेत. नुकतंच ॲक्ट्रेस, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्राजक्ता कोळीचं लग्न झालं, ज्यामध्ये प्राजक्ताने सुद्धा अनिता डोंगरेने डिझाईन केलेला पिचवाई स्टाईलचा लेहंगा घातला होता. अशी बरीच उदाहरणं देता येतील. पण सांगायचं हेच आहे की जिथे स्त्रियांना आधी कोणताच स्कोप नव्हता, त्याच फील्डमध्ये अनिता आज फॅशन क्वीन बनलीये असं आपण म्हणू शकतो. तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग स्टोरीसाठी आमच्या लगावत या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.